श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत. येत्या 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप उपयुक्त ठरत असतात. तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल, अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, कोणी ना कोणी घरामध्ये सारखं आजारी राहत असेल तर तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय हे करू शकतात. तसेच प्रत्येकाला वाटते की आपल्या घरामध्ये पैसा यावा, पैसा आलेला स्थिर राहावा, पैसा कुठेही वायफळ खर्च होऊ नये. प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न हे असते, स्वप्न पूर्ण व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण काही उपाय हे जरूर केले पाहिजे. दरवर्षी दीपावलीच्या अवघ्या 15 दिवस आधी कोजागिरी पौर्णिमा येते. खरं तर ही पौर्णिमा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. पौराणिक मान्यतेनुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीला कोजागिरी आणि शरद पौर्णिमा असे म्हणतात. शास्त्रांमध्ये शरद पौर्णिमेचा संबंध लक्ष्मीच्या जन्मापासून ते भगवान श्रीकृष्णाच्या महाराज पर्यंत असल्याचे मानले जाते. संपूर्ण वर्षातून एकदा या दिवशी चंद्र आपले 16 कला दाखवतो असे देखील म्हणतात. या पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृतवृष्टी होते. त्यामुळे या रात्री खीर बनवून चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते, जेणेकरून प्रत्येकाला अमृत तत्व मिळू शकेल. असे मानले जाते की या पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी सर्वाधिक प्रसन्न होते आणि देवाच्या जगातून पृथ्वीला भेट देण्यासाठी येते. जे भक्त या पौर्णिमेला रात्री जागरण करून तिची पूजा करतात त्यांना लक्ष्मी देवीच्या कृपेने धन आणि वैभव देखील प्राप्त होत असते. अशी मान्यता आहे की पृथ्वीवर विहार करताना देवी लक्ष्मी देखील पाहते की कोण जागृत आहे आणि तिची पूजा करत आहे. म्हणूनच याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने ऋणातून मुक्ती मिळते. या रात्री खीर बनवल्यानंतर देवी लक्ष्मीला अर्पण करून श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनामाचा जप आणि श्रीकृष्णाच्या मधुराष्टकामाचा पाठ करा. असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होते असे देखील म्हणतात. मग आपण या दिवशी हे जरूर पठण करावे. आपल्याला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील तुम्ही लावून देऊ शकता. पण श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम हे ऐकावे तरी. यामुळे आपल्याला त्याचा निश्चितच लाभ होणार आहे. तसेच काही व्यक्ती हे सारखे आजारी पडतात की घरामध्ये सारखं आजारपण आहे किंवा एखादी व्यक्ती आहे ती सारखी आजारी पडत असेल तर अशा व्यक्तींसाठी मी हा उपाय सांगणार आहे. मग अगदी लहान बाळ असो किंवा मोठी व्यक्ती असो, ते देखील हा उपाय करू शकता. तर उपाय अगदी साधा आणि सोपा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडा वेळ चंद्राकडे बघायचं आहे. याने डोळ्यांना शक्ती वाढते. चंद्राकडे बघणे हे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्त असते. या योगामध्ये ग्रहण करण्यात आलेल्या औषधाचा लाभ देखील लवकर होतो. ज्या प्रकारे सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो, ठीक त्याच प्रकारे या पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने आपल्याला आरोग्यदायी लाभ होतो. यामुळे काही काळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात अवश्य बसावे. याने त्वचा उजळते आणि मनाला देखील शांती मिळते. मग कोणी पण आजारी असो त्याला तुम्ही या प्रकाशामध्ये जरूर बसवावे. थोडा वेळ तरी तुम्ही या प्रकाशामध्ये सर्वांनीच बसले तरी पण चालेल, कारण ते आपल्या आरोग्यासाठी चांगलेच आहे. एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळाचा काही आजार असेल, तो आजार आपण तत्परता दूर करू शकत नाही, पण आपण त्याच्यासाठी प्रयत्न हे नक्कीच करू शकतो. त्यामुळे आपल्याकडून जेवढे प्रयत्न होईल तेवढे प्रयत्न आपण हे केले पाहिजे. तसेच लक्ष्मीची सेवा आपल्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा आपण या दिवशी आवर्जून करावी. भरपूर जणांचे असे होते की पैसा येतो पण पैसा टिकत नाही, पैसा स्थिर राहत नाही किंवा पैसा येण्यासाठी जागाच नाही. आपण मेहनत पण घेतोय पण आपल्याला त्याचे फळ देखील मिळत नाहीये, पैसा येत नाहीये. तर त्यासाठी आपण हा एक उपाय कोजागिरीच्या दिवशी जरूर करायचा आहे. असे मानले जाते की समुद्र मंथनाने तयार होणारे पांढरे शंख लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जातात. शंखनाद करणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते. शंखनाद केल्यामुळे हृदयरोगासंबंधी आजार होत नाहीत. हृदयरोगाची संबंधित काही त्रास असल्यास शंखनाद करण्याचा सल्ला दिला जातो. शंखनाद करण्यासाठी मोठ्या श्वासाची आवश्यकता भासते. श्वसनाचे प्रमाण वाढवल्यामुळे ही प्रक्रिया दीर्घ झाल्यामुळे हृदयाला त्याचा फायदा होतो असे देखील सांगितले जाते.
आता या कोजागिरी पौर्णिमेला आपण शंख कुठे ठेवायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। फेंगशुई शास्त्रानुसार शंख ठेवणे अतिशय शुभ मानले गेले आहे। आपल्या कार्यक्षेत्रात सुख समृद्धी आणण्यासाठी शंख ठेवणे फायद्याचे असते असे शास्त्र सांगते। एवढेच नव्हे तर भगवान गौतम बुद्धांच्या पायावर असलेल्या 8 शुभ चिन्हांपैकी एक शंख असल्याचे देखील सांगण्यात येते। आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजेमध्ये 5 पांढरे शंख घ्यायचे आहे। तर आता हे शंख कुठे भेटतील? जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला हे पांढरे शंख मिळून जातील, कारण की आता पूजेच्या साहित्यामध्ये भरपूर साहित्य हे उपलब्ध होते। तुम्हाला इथेच पांढरे शंख देखील मिळतील। त्यानंतर आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे। अगदी छोटासा लाल कपडा असला तरी पण चालेल। त्यानंतर आपण जी पूजा करतो ती पूजा करून घ्यायची आहे। मग तुम्ही कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा आहे ती पूजा करून घ्यायची आहे। आणि जर तुम्ही कोजागिरीची पूजा मांडणार नसाल तर तुम्ही रोज सायंकाळी जी पूजा करता ती पूजा करून घ्यायची आहे। आपल्याला लक्ष्मी देवीची देखील पूजा करायची आहे। तुम्ही या दिवशी ओम देवी महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे। हे सर्व झाल्यानंतर आपल्याला पांढरे शंख तिथेच देवापुढे बसून आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे। मग अगदी छोटासा लाल कपडा असला तरी पण चालेल, त्यामध्ये आपल्याला हे पांढरे शंख बांधायचे आहे। आणि पूजेनंतर हे शंख आपण जिथे पण धन ठेवत असतो, मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये देखील हे शंख ठेवू शकता। तुम्ही फक्त त्या लाल कपड्यामध्ये हे शंख आपल्याला बांधून ठेवायचे आहे। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील, तसेच माता लक्ष्मी देखील तुमच्या सोबत राहील। फक्त आपल्याला हा उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे। मग जेव्हा कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त असतो तेव्हाच तुम्ही हा उपाय केला तर अतिउत्तम होईल। त्याचे फळ हे तुम्हाला निश्चितच मिळेल। तुम्ही घरामध्ये जिथे पैसे ठेवता तुम्ही तिथे हे शंख जरूर ठेवावे किंवा पर्समध्ये देखील ठेवू शकता। यामुळे आपल्या पैशांबाबतच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्णतः दूर होतील व आपल्याकडे पैसा येण्यासाठी देखील सुरुवात होईल व आलेला पैसा स्थिर राहील, लक्ष्मीही स्थिर राहील। यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळणार आहे। तसेच या शंखाचे अजून पण काही उपयोग आहे, फायदे आहे की जे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये देखील वापरू शकतात। वास्तुशास्त्रातही शंखाचे महत्त्व अधोरेखित आहे। एखाद्या व्यक्तीला प्रसिद्धी हवी असल्यास दक्षिण दिशेकडे शंख ठेवावा। लिव्हिंग रूम मधील दक्षिण दिशेला शंख ठेवला तरी पण चालतो। तसेच शिक्षण क्षेत्रात अपयश येत असल्यास अभ्यासिकेच्या उत्तर पूर्व दिशेला शंख ठेवावा। असे केल्यास परीक्षेत यश आणि स्पर्धांमध्ये यश मिळू शकते असे देखील शास्त्र सांगते। मग तुमची मुले जिथे पण अभ्यास करत असतील तुम्ही तिथे हा शंख आवर्जून ठेवावा। यामुळे तुमच्या मुलांना परीक्षेमध्ये यश हे नक्कीच मिळेल। जर एखाद्या घरात सतत वादविवाद होत असल्यास शंख घरात ठेवणे फायद्याचे आहे असे मानले जाते। काही घरांमध्ये वारंवार वाद होत असतात, अनेक प्रयत्न करूनही वाद हे थांबत नाही। अशा वेळी आपल्या घरातील लिव्हिंग रूममध्ये दक्षिण पश्चिम दिशेला शंख ठेवावा असे वास्तुशास्त्र सांगते। शंख समुद्र मंथनादरम्यान माता लक्ष्मीसोबत उत्पन्न झाला होता, त्यामुळे शंखाला माता लक्ष्मीचे भ्राता मानलं जातं। अशी मान्यता आहे की ज्या घरात शंख असतो तिथे माता लक्ष्मीचा नेहमीच वास असतो। दक्षिणावर्ती शंखाला देखील खूप महत्त्व आहे। याला पूजा घरात ठेवणे आणि वाजवणे अत्यंत शुभ मानलं जातं। शंखाला नेहमी पूजास्थानी जल भरून ठेवलं पाहिजे। शंखात जल भरून घरभर शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होते। घरात सकाळ सायंकाळी शंख वाजवल्याने भूत प्रेतची बाधाही दूर होते। तसेच तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही पूर्णतः दूर होते। घरातील एखाद्या व्यक्तीला जर काही बाधा झालेली असेल तर शंख वाजवल्याने ही बाधा देखील दूर होते व घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते। घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम संचारत असते हा शंख ठेवल्यामुळे। त्यामुळे तुम्ही घरामध्ये शंख हा आवर्जून ठेवावा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।